आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. शिवसेना पक्षाच्या वतीने गांधीनगर वसाहत उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी वर्ग यांचा नुकताच गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला. कायाकल्प या महाराष्ट्र शासनाच्या संस्थेच्या मूल्यांकन प्रक्रियेत रुग्णसेवा, स्वच्छता आणि व्यवस्थापनात सातत्यपूर्ण प्रगती दाखवत सलग 7 वेळा उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावल्याबद्दल हा सन्मान करण्यात आलाय. या कार्यक्रमात प्रमुख उपस्थित म्हणून डॉक्टर महेंद्र फाळके, डॉक्टर महेश पाटील, डॉक्टर बचारे मॅडम, डॉक्टर दीपाली मॅडम, बनसोडे सिस्टर तसेच इतर परिचारिका व कर्मचारी उपस्थित होते. शिवसेना उपजिल्हा प्रमुख व समन्वयक विक्रम चौगुले यांनी सांगितले की गांधीनगर उपजिल्हा रुग्णालयाने केलेले काम म्हणजे इतर उपजिल्हा रुग्णालयासाठी प्रेरणादायी ठरेल. कायाकल्प संस्थेमार्फत सलग 7 वेळा गौरव मिळणे ही अत्यंत गौरवाची बाब आहे. त्यामागे डॉक्टर दिलीप वाडकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण टीमचे योगदान मोलाचे आहे. कार्यक्रमात वीरेंद्र भोपळे आणि ग्राहक सेनेचे तालुका प्रमुख जितेंद्र कुबडे यांनी सांगितले की गांधीनगर रुग्णालयाचा आदर्श घेऊन इतर पीएससी व उपजिल्हा रुग्णालयाने रुग्णसेवा सौजन्याने करावी आणि स्वच्छता राखावी, यामुळे त्यांनाही कायाकल्प संस्थेच्या यादीत स्थान मिळेल. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून युवा सेनेचे करवीर तालुका सरचिटणीस सचिन नागटिळक उपस्थित होते. याशिवाय शिवसेना उपजिल्हा प्रमुख विक्रम चौगुले, उंचगाव ग्रामपंचायत सदस्य विराकरी, महेश खांडेकर, वाहतूक सेनेचे उपतालुका प्रमुख दत्ता फरापट्टे, फेरीवाली संघटनेचे बाळासाहेब नलावडे, संजय काळुगडे, विनोद रोहिडा, दीपक धिंग, लोहार, विनायक पवार, रामभाऊ साळुंके, बंडा पाटील, अजित रोटे, अजित पाटील, आकाश शिंदे, प्रमोद शिंदे, योगेश लोहार यांच्यासह अनेक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.